या 2 स्टेप फॉलो करून तुमच्या चेहऱ्यावरील तुम्ही पूर्णपणे टॅनिंग पण हटवू शकता आणि चेहरा एकदम ग्लोईंग होऊ शकतो. तर त्या 2 स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते. तर फर्स्ट स्टेप आहे, एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं बेसन पीठ, गुलाबजल आणि ॲलोवेरा मिक्स करायचं. मस्तपैकी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि चेहऱ्यावरती त्याचा लेप लावायचा. त्याने आपली पूर्णपणे टॅनिंग जाते आणि चेहरा पण ग्लो व्हायला मदत करते. कारण की बेसन पीठ आणि हळद आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगलं काम करते. आणि नॅचरल वेने आपण ॲलोवेरा जेल आणि गुलाबजलमध्ये पण असं थोडंसं पण केमिकलयुक्त काहीच नाही. त्याच्यामुळे ते चेहऱ्याला लावून घ्यायचं. पहिलं तर चेहरा धुवून घ्यायचं, त्याच्यानंतर ते चेहऱ्याला लावायचं, 15-20 मिनटं ठेवायचं आणि नंतर सुकल्याच्या नंतर ना ते धुवून टाकायचं. खूप जास्त सुकून पण द्यायचं नाही, त्याच्यानंतर मग परत ते बॅड रिॲक्शन चालू होतात त्याच्यामुळे 15 मिनटं झाल्याच्यानंतर ना आपण चेहरा धुवून टाकायचा. चेहरा धुतल्याच्यानंतर ना एवढं भारी वाटतं ना. नंतर सेकंड स्टेप आपण करणार आहे शीट मास्क लावायचं. मी यावेळेस ना शीट मास्क लावणार आहे ते ड्रॅगन फ्रूटचं, कारण की हे शीट मास्क तर मला खूपच आवडतं. याने ना स्किन पण हायड्रेट होते आणि ग्लोईंग पण होते. तर शीट मास्क लावल्याच्यानंतर 15 मिनटं थांबायचं. त्याच्यावरती आपल्याला सगळ्या काही स्टेप दाखवलेल्या असतात. 15 मिनटं थांबल्याच्यानंतर ना जेव्हा ते पूर्णपणे असं सुकल्यासारखं वाटेल तेव्हा ते काढायचं. तर याच्यामधले आपण जेव्हा हळद वगैरे लावलेलं असतं ते पण त्याच्यामध्ये निघून येतं आणि पाहू शकता चेहरा एवढा ग्लोईंग होतो आणि एकदम टॅनिंग वगैरे सगळे रिमूव्ह होते. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय मित्रांनो.